नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग आफ्टर सो लॉंग. आय नो खूप दिवस झाले मी व्लॉग नाही बनवला आहे बिकॉज आय वॉज बिझी विथ सम वर्क हिअर अँड देअर. आणि आता मी ऑफिसला चालली आहे. आय ट्राय टू मेक अ व्लॉग टुडे बिकॉज ऑफिसमध्ये तेच आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की अलाउड नाही आहे. तर देअर इट कम्स ॲज अ प्रॉब्लेम. आणि तुम्ही म्हणत असाल ही काय नेहमी बाल्कनीतच येऊन हाय गायज हॅलो गायज करत राहते. बट आज वातावरण खूप छान आहे. हे पण तुम्ही म्हणत असाल की ही दरवेळेसच म्हणते, बट आहे तर मी आता काय करू. आहे तुम्हाला तुम्हाला दाखवते. सी, तुम्हाला म्हणलं होतं मी की हा डोंगर आता ग्रीन होऊन जाणार आहे. तर हा डोंगर आता ग्रीन होतोय हळूहळू. हा लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवलं होतं तेव्हा पूर्ण असं ब्राऊन होतं. आता सॉरी फॉर द कन्स्ट्रक्शन नॉईस, पण आता सगळं ग्रीन झालं बिकॉज पुणे इज रेनिंग. आणि आजचं वातावरण आहे खूप छान. सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि असं वातावरण आहे. सो या, आज वी विल ट्राय टू मेक अ व्लॉग इन ऑफिस. कॉन्फरन्समध्ये इकडे तिकडे थोडंसं हिअर अँड देअर बिकॉज आतमध्ये फोन अलाउड नाही. आणि आता मला हेअरस्टाईल वगैरे अजून बाकी आहे माझं. बाकी मी रेडी झाले, टिफिन पॅक करायचं आहे अँड देन विल गो. तर मी देवपूजा केली, छान प्रेयर्स मागितल्या, दिवा आणि अगरबत्ती केली आणि निघाले ऑफिसला. तर मी वरती आलेली आहे गाईस. आणि द फर्स्ट पर्सन whom I met is इकडे ये ना आदित्य. किती छान इंट्रोडक्शन देत होते मी तुझं. इथे उभं राहा मग तू क्लिअर येशील. येस, टेल अबाउट युअर सेल्फ. हाय गाईज, आय एम आदित्य अँड आय एम द कलीग ऑफ महिमा. अजून सो टुडे वी विल मराठीत बोलू शकतो तू. मराठी व्लॉग आहे हा. हो का? येस येस. तर आज आपण आपला विप्रो कॅम्पस बघू. येस, सुरुवात आपली झालेली आहे लाल फुलांपासून. आमचं कॅम्पस खूप छान आहे गाईस. मी दाखवलं थोडंसं पार्किंगमधून येताना. आणि आपण आज सगळ्यांना भेटू आदित्य आणि सगळ्यांना आपण आपली फर्स्ट मीट डिस्क्राईब करू. चालतं. ओके, बाय बाय. आम्ही निघालो चहा प्यायला. एक सुंदर मुलगी होती ओडीसीच्या बाहेर. हे बघा, हे मुलीच बघत आहात. ऑफिसमध्ये काम करायला येतो का काय करतो रे. आता स्थळ पाहावं लागेल ना. लोकांमुळं मुली आजकाल सुरक्षित नाही. आमच्यामुळं, तुमच्यामुळं बदनाम आहे तुम्ही. लाचार कुठे सुधरा, विचार बदला. हे बघा, हे दुखी आत्मा. हा काय मयूर, से हाय. दिस इज मयूर. हाय हाय तर म्हण यार, काय बेइज्जती करतो. तू पण हाय म्हण रे. चल, तुझी तर बेइज्जती झाली आदित्यला तर तुम्ही भेटलाच. आणि आता आम्ही चाललो चहा प्यायला. छानपैकी चहा घेऊन आलेलो आहे गाईज. हे आमचं कॅफेटेरिया आहे खूप मोठं. हा तरी कुठे आहे आयुष्यात. आणि काय काय परत बोल. ऍटलीस्ट हा तरी कुठे आहे आयुष्यात. यार नाही, हे बघा, उपाशी लेकरं. हे आम्ही माथडी कामगार, हिंजवडीचे माथडी कामगार. आमची MIDC 9 वाजता चालू होते, आमची 2 वाजता. असं नाही रे, असं हसू नाही त्यांच्यावर आदित्य. ह्यांची 2 वाजताची शिफ्ट आहे. बट इट गुड. आम्ही पहिली अशी MIDC पाहिजे जिथं AC आहे, चांगला नेचर आहे, हवामान आहे, चांगले कलिग्स आहे महिमासारखे. थँक्यू. आम्हाला दिहाडी भेटत नाही पण हे सगळे आधी मयूर आणि मी भेटलो होतो 2022 मध्ये. त्याच्यानंतर हा भेटला 2023 मध्ये आणि हा भेटला 2024 मध्ये. जे सगळ्यात मोठं दुःख आहे आमच्या कानाला. हो, शोकांतिका आहे. मयूर डिस्क्राईब ना, आपण कसं भेटलो होतो. असंच कसं भेटलो होतं सांग ना. आम्ही असंच भेटलो होतो. कसं भेटलो होतं? अमावस्येचा दिवस होता. एक गपरे मनोज. काय हे मनोज, इथे तर बोलू दे त्याला. मला आठवे नाही. तू त्यांना विचार ना, माझं जाऊ दे. गाईज, आज मयूरचा ना थोडासा मूड खराब आहे, त्याच्यामुळे तो खूप सॅड आहे. तो असं सॅड नसतो, हो ना आदित्य? सॅड नसतो हा. सॅड नसतो तो. सॅड मी पण सॅड.
हा खूप खुश असतो. पण आता अरे यार हा बोलू पण ठीक आहे, आम्ही चहा पिऊन तुम्हाला भेटतो. माझा चहा थंडगार होतोय. बाय बाय तर मन मयूर. हाय पूजा, ही आहे पूजा गाईज. पूजा आणि मयूर, आम्ही तिघं इग्नोर हिम. पूजा आणि मयूर आम्ही भेटलो होतो सोबतच है ना. आणि इग्नोर गाईज, इग्नोर हिम. आणि हा तर बिझी असतो आयुष्यभर. आणि आम्ही चहा प्यायला आलो आहे आणि आम्ही सकाळपासून फक्त चहा पितोय. पण आम्ही काम पण करतोय. पण आपलं ओडिसीमध्ये काय अलाउड नाही आहेत. ओडिसीमध्ये अलाउड काय नाही आहे. फोन्स आर नॉट अलाउड. त्याच्यामुळे इथे आम्ही. तुझा फोन कुठे आहे? सगळ्यांचे फोन इथेच बाहेर निघतात. 15वाले स्टाईल मारायला लागल्यात. हे आयफोनवाले अमीर लोक असतात गाईज. हे आम्ही अँड्रॉइडवाले गरीब गरीब. अँड्रॉइडवाल्यांची घरं पत्र्याची आणि आयफोनवाल्यांची घरं स्लॅबची, काचाची. अजून अजून घर काचे होते, वो बेसमेंट में जाके कपड़े बदलते. ये हमारी दुखी आत्मा है जो बोल चुकी है. ही इज अ रायटर गाईज. अँड ही राईट्स गुड शायरीज. अँड दादांचा आपला कॅफे पण आहे खूप चांगला, जिगरी कट्टा नावाचा. मस्ट विजिट. कॅफेचा ॲड्रेस सांगावा प्लीज. मारुंजी रोड. थोडं जोरात बोलावं. नेहमी जोरात दुसऱ्यांच्या मध्ये मध्ये बोलता. त्याचा ॲड्रेस सांगावा कॅफेचा. जिगरी कट्टा, मारुंजी रोड, शिंदे वस्ती, अपोजिट प्रथम शिव वाईन्स. दिस इज माय प्रथम शिव वाईन्स. तर ह्या कट्ट्याला सॉरी या कॅफेला कॅफे कट्ट्याला नक्कीच भेट द्या. आणि इट इज गुड. आम्ही कालच जाऊन आलो. गुड नाही. तर मी घरी आली आहे आणि आराम करत होते. माझं डोकं इतकं दुखत होतं, खूप थकले आणि भूक लागली होती. जास्त तर काही केलं नाही ऑफिसमध्ये, तरी कंटाळा आलता. डोळे लाल लाल झालेले. खाते आता काहीतरी. गुड मॉर्निंग मंडळी. तर काल रात्री आपण लास्ट भेटलो होतो. मी ऑफिसवरून आल्यावर मी खूप जास्त थकले होते. अँड देन I made dinner and then we ate and then we slept. That's it. Because काल खूप जास्त थकले होते. आणि आज जसं मी सांगितलं होतं, आज वर्क फ्रॉम होम आहे. तर आज बरेचसे कामं आहेत. आणि मी इथे घेऊन आली आहे माझा चहा. आणि असं नका समजू की ही चहापत्ती आहे, हे गुळ आहे. गुळ. मी आता गुळाचा चहा प्यायला लागला आहे, हेल्दी. तर मला खूप काही बोलायचं होतं यार. काय बोलायचं होतं. हां, ऑफिसमध्ये काल जास्त व्लॉग नाही होऊ शकला बिकॉज एव्हरीवन इज बिझी यार. म्हणजे ना मी खूप प्लॅन करते की सगळेजण गोळा होऊ. मग जेव्हा टी ब्रेकला जातो किंवा इव्हनिंग स्नॅक्सला जातो तेव्हा काहीतरी मस्त बोलूयात. बट कसं होतं ना, आम्हाला तोच वेळ भेटतो स्वतःसोबत पण टाईम स्पेंड करायचा. म्हणजे आतमध्ये आम्ही असतो सोबत, बट सगळे काम करतात ना आपलं आपलं. तर मग तेच होऊ नाही शकत आहे. म्हणजे जेवढं माझ्याकडून झालं मी ते कवर केलं, थोडं स्निपेट्स. अँड आय वॉन्टेड एव्हरी वन टू टेल वेअर वी मेट अँड हाऊ इट वॉज द फर्स्ट द फर्स्ट इम्प्रेशन ऑफ ईच अदर. आणि माझे डोळे सुजलेले आहेत. आत्ताच उठले ना मी, थोड्या वेळात आय मीन. तर मग तेच की होत नाही. आणि सम पीपल आर शाय, सो आय कांट फोर्स देम टू कम अँड टू टॉक इन द व्हिडिओ ना. तर मग तेच होतं. बट दॅट्स ओके. विल सी. जेव्हा सगळे कम्फर्टेबल असतील, जेव्हा सगळ्यांना टाईम भेटेल, तेव्हा आम्ही ती स्टोरी सांगू मे बी. अँड वॉट एल्स. अँड येस, आय एम थिंकिंग ऑफ doing a series on this channel, okay? Because I have so much to talk about. तर जास्त लोक नाही आहेत, 140 समथिंग आता होतील. बट स्टील ना, इट्स नॉट अबाउट नंबर्स अँड ऑल. आय जस्ट वॉन्टेड टू हॅव बेसिकली अ सिरीज ऑन माय चॅनल. जसं
मी दुसऱ्यांचं चॅनल बघत आलेली आहे खूप आधीपासून, तर त्याच्यामध्ये जे सिरीज असतात ते बघायला मला खूप मजा येते. तर मग असं काहीतरी सिरीज चालू करायचा विचार चालू आहे. खूप काही चालू आहे डोक्यामध्ये, खूप खूप काही, पण ते फक्त इथेच आहे. पाण्याचा नळमध्येच ते बॅकग्राऊंड म्युझिक देतो आहे, तर ते इथेच आहे फक्त. आणि ते इथे आहे पण ते इथे नाही आहे, पण ते इथे येईल होपफुली. शॉर्ट्समध्ये पण आय एम थिंकिंग ऑफ समथिंग न्यू, बट लेट्स सी. जर आय कॅन डू इट, आय विल डेफिनेटली टेल यू ऑल. तर असं चालू आहे बिकॉज देर आर सम टॉपिक्स की ज्याच्याबद्दल आपण बोलू शकतो. अँड माय एक्सपिरियन्सेस बेसिकली सगळ्या गोष्टींमध्ये, वॉट आय हॅव एक्सपिरियन्स्ड इन माय लाईफ. अँड जास्त काही बघितलं नाही आहे जग, बट 25 years आर इनफ आय थिंक टू एक्सपिरियन्स द गुड, द बॅड, द अगली, एव्हरीथिंग आय हॅव एक्सपिरियन्स्ड इन माय लाईफ. सगळेच करतात बेसिकली, बट असं चालू आहे डोक्यात की वी विल टॉक अबाउट समथिंग, सम गुड मोमेंट्स, सम सॅड मोमेंट्सबद्दल तर बोलणार नाही मी, बट एक्सपिरियन्सेस, हाऊ थिंग्स हॅपन विथ, अँड जनरल टॉपिक्स ऑल्सो. असं नाही माझ्या लाईफमध्येच काय काय झालं आहे, इन जनरल आय एम टॉकिंग अबाउट. सो व्हॉट डू यू थिंक, शुड आय डू इट ऑर शुड आय नॉट डू इट? बिकॉज व्लॉग्समध्ये भाई माझ्याकडे काहीच नाही आहे दाखवण्यासारखं, बिकॉज मी एकटी काय काय दाखवू, माझ्या सपोर्टला नाही आहे लोक इथे. तर आय कांट टेल ना. आता मी जे व्लॉग्स बघते त्याच्यामध्ये त्यांची पूर्ण फॅमिली असते, तर माझी फॅमिली तर इथे नाही आहे, त्यामुळे मी काय काय दाखवू. मी ऑफिसमध्ये पण ट्राय केलं, ऑफिसमध्ये पण फोन्स अलाउड नाही आहे. आणि ठीक आहे व्लॉगिंग तर चालूच असतं, बट हे सगळे बडबड करणं अँड ऑल आय कॅन डू दॅट. सो लेट्स सी हाऊ इट गोज. यू गाईज टेल मी, जेवढे पण आहात इतकुशे का असे ना, just tell me if I should or I should not. And also I'm thinking to continue this vlog today. Yesterday we met a cute little doll. Her name is Kiwi. आणि ती इथेच आमच्याच फ्लोअरवर राहते, ठीक आहे. शी इज सो 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 क्यूट. आणि ती मला ऑफिसला येताना 2-3दा भेटली आहे, ओके. तर ती मला ओळखते. तर काल आम्ही दोघं खाली जात होतो, तर तिची आजी तिला घेऊन उभी होती. तर ती माझ्याकडे यायचं खूप ट्राय करत होती. तर मी तिच्या आजीला विचारलं, आम्ही खाली चाललो आहे 5 मिनटासाठी दुकानात, तिला घेऊन जाऊ का? आणि ती साईड घेऊन जा. मग आम्ही तिला घेऊन गेलो, चक्कर मारून आलो आणि ती मस्त खेळत होती. तर तिचे पेरेंट्स आम्हाला म्हणले की तुम्ही घेऊन जात जा तिला खेळायसाठी, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मी त्यांना म्हणलं होतं उद्या माझं वर्क फ्रॉम होम आहे, तर मी तिला घेऊन येऊ का? तर ते म्हणले होते हां घेऊन ये. तर लेट्स सी आज जर तुम्हाला किवीला बघायला भेटेल की नाही. आय विल आस्क देअर पेरेंट्स, आय विल टेक द परमिशन की मी तिला रेकॉर्ड करू शकते का नाही. अँड देन विल सी. शी इज सो क्यूट, शी इज सो क्यूट. तर तेच चालू आहे की आज कंटिन्यू करायचं व्लॉग. चहा राहिला तसाच माझा. चहा जोपर्यंत जात नाही मजाच नाही आहेत दिवस चालू करायची. चाय पर्सन कॅन रिलेट. ओके लेट इट बी. तर मग मी असं किती पण वेळ बडबड करू शकते, ओके. इफ आय हॅव अ टॉपिक, इफ आय डोंट हॅव एनिथिंग आय कांट, और इफ आय डोंट फील टू, और इफ आय एम व्हेरी डाऊन आय कांट. बट आता सकाळ झाली ना, छान छान मस्त व्लॉग खूप दिवस झालं नाही केलं. तर मग यार किती इथे कन्स्ट्रक्शन इथे चालू आहे ना, तर इथे चालूच राहणार आहे. बिकॉज हे नवीन बिल्डिंग ओपन होती आहे, म्हणजे कन्स्ट्रक्ट होती आहे, त्याच्यामुळे बेअर द कन्स्ट्रक्शन नॉईज. अँड लेट्स सी हाऊ दिस ब्लॉग गोज. आय विल हॅव माय चाय. आय विल मीट यू इन अ बिट. बाय. गुड इव्हनिंग मंडळी, कसे आहात? किवी नाही आली आहे बाय द वे, बिकॉज मी गेले होते विचारायला, पण ती झोपलेली होती.
तर मग काय करणार दुसरं, मग ऑफिसचं काम होतं त्याच्यामुळे जास्त काही व्लॉग नाही करू शकले. आणि मग झोपले, उठले, जेवले आणि 4दा तर चहाच झाला आहे या व्लॉग. स्टोरेज फुल झालता, तर मग चहा ठेवला मी बाजूला, लाइटिंग लावली जरा, आणि आता त्याच्यामुळे क्लिअर नाही दिसत आहे. पण आता मी बाल्कनीमध्ये चहा पिणार आहे. अँड देन आय विल एंड दिस व्लॉग गाईज. आय जस्ट वॉन्टेड टू आस्क दॅट क्वेश्चन अगेन, दॅट सिरीज 1 जे मी विचारलं. सो I have some things in my mind, so please let me know if I should start it or no. I will ask on my Instagram also. एवढे असं बोलते तर असंच काय माझे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत. ठीक आहे, बोलणारच ना आता, बोल, समजू शकता ना तुम्ही. तर मग हां, so then I'll ask there also. I'll take opinions, and I don't know how I will manage it, because आता ना 5 days ऑफिस सुरू होणार आहे 1st पासून, and 8.5 तास आम्हाला आतमध्ये कंपल्सरी असतात. तर आय डोंट नो वेन आय विल शूट, वेन आय विल अपलोड, बट आय वॉन्ट टू ट्राय इट. तर काही इम्पॉसिबल तर नाही आहे ह्या वर्ल्डमध्ये, तर मला ट्राय तर करायचं आहे. आणि हे अँगल खूप वेगळंच वाटतं असं, आणि मला क्लिअर पण नाही आहे. तर हा व्लॉग इथे सेंड करूया, आणि प्लीज मला सांगा की अशी एक सिरीज आपण स्टार्ट करावी की नाही. अँड या, आय विल एंड दिस व्लॉग अँड आय विल सी यू सून. आय विल ट्राय टू मेक मोर व्लॉग्स, बिकॉज आय ऑल्सो एन्जॉय इट. मला मजा येते, बट माझं सपोर्ट करायला कोणी नसतं. तर त्याच्यामुळेच मला हे सिरीजचा पण आयडिया आला की वाय शुड वी डिपेंड ऑन एनी वन. तसं पण मला ते आवडत नाही लाईफमध्ये. तर आपण करूया, नॉट टॉकिंग अबाउट माय हजबंड, ओके, बिकॉज ही इज तो बिझी ओनली, बट स्टील आय एक्सपेक्ट थोडं फ्रॉम माय फ्रेंड्स, बट नाही होऊ शकत ते. बट ठीक आहे, इट्स ओके. ज्यांच्याकडून होऊ शकतं ते करतात. अँड या, विल सी, मजा येईल. ओके, टेल मी, बाय.